देऊळगावराजा शहराच्या पूर्वेला वसलेली ही भव्य आणि ऐतिहासिक वास्तू म्हणजे प्रसिद्ध मोती समाधी। ही समाधी चिन्मकाबाई साहेब यांची असल्याचे सांगितले जाते आणि तिची रचना इस्लामी स्थापत्यकलेचा सुंदर नमुना मानली जाते। काळ्या दगडामध्ये उभारलेली ही वास्तू पाहताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात तिचे उंच मिनार। चारही कोप्यांवर उभे असलेले हे मिनार त्या काळातील वास्तुकलेची श्रीमंती आणि बारकाई दाखवतात। समाधीच्या माथ्यावर असलेला विशाल गुंबद या वास्तूला एक वेगळीच शान देतो। दिल्लीतील मुघलकालीन इस्लामी वास्तूंमध्ये जसा गुंबद आणि नक्षीकामाचा प्रभाव दिसून येतो तसाच प्रभाव येथेही जाणवतो। छताच्या कडांवर केलेले कोरीव काम, कमानींची रचना आणि संपूर्ण वास्तूची सममिती, हे सर्व पाहताना जणू आपण इतिहासाच्या काळात प्रवेश करतो। विशेष म्हणजे ही समाधी फक्त धार्मिक किंवा ऐतिहासिक वास्तू नाही, तर देऊळगावराजाच्या सांस्कृतिक वैभवाची आणि स्थापत्य परंपरेची ओळख आहे। आजही अनेक इतिहासप्रेमी, पर्यटक आणि अभ्यासक या वास्तूला भेट देतात आणि तिच्या सौंदर्याने भारावून जातात। देऊळगावराजाच्या मातीत दडलेला हा इतिहास आपल्या वारशाची अमूल्य ओळख आहे। अशाच ऐतिहासिक, सामाजिक आणि शहराच्या अभिमानाच्या गोष्टींसाठी देऊळगावराजा सिटी ऑफ प्राइडला नक्की फॉलो करा।